सॉरी रॉन्ग नंबर. अमित अमित मी हे सचा अरे उठ. हे पशा. हे रम्या अरे उठ. हे समय अरे उठ. झोपू दे रे. अरे ती आली आहे, उठा लवकर. कोण आली आहे? अरे आपल्या सिद्धाची आधी ती आली, उठा लवकर. अरे आदिती आली सिद्ध्या. आदिती तू इथे आता किती वेळ बेल वाजवतेय मी. आणि हा अमित काय करतोय इथे? अमित अरे अमित ये बाहेर ये. आदिती आली आहे. लाजतोस काय? ये ये. अमित हाय. हाय. लाईट गेले होते म्हणून तो इथे आला रात्री. रात्रभर बिचारा अभ्यास करत होता. अगं खूप हुशार आहे तो. UPSC ची परीक्षा देतोय. पुस्तक मार्केटिंगचे नॉलेज. आता UPSC ची परीक्षा देतोय म्हटल्यावर नॉलेज गोळा करायला नको. अगं म्हणून सगळी पुस्तक वाचून काढतो. मगाशी तर त्यांनी माझं बँकेचं पासबुक सुद्धा वाचून काढलं. नाही तुम्ही दोघं ठीक आहे, पण या एवढ्या बॅग्स, एवढा पसारा काय इथे? ते आम्ही ते काय चाललंय? कोण आहे? देव्या. अरे बाई आम्हाला काही नकोय, जा तुम्ही जा. काय बघताय बाई? काही नको आहे मला, या तुम्ही प्लीज. अरे जिस थाली में खाता है उसी में ही छेद करता है. निकल मेरे ना. थांब. लाईट माझ्याकडे गेली होती. लाईट पाण्याचा प्रॉब्लेम झाला होता त्याच्याकडे म्हणून तो इथे आला. हा त्याचा घसा थोडा सुकला होता ना, म्हणून तो इथेच आला काल रात्री. सिद्धार्थ देशमुख इथेच राहतात का? धनंजय मानेंना मी ओळखते. पंखा बिघडला होता त्याचा. प्लीज खरं सांग, अजून किती जण आहेत तिथे? एवढेच. ठीक आहे, मी फ्रेश होऊन येते. हा जा. अडवतीला सगळेजण बाथरूम मध्येच लपली आहेत. गुड मॉर्निंग. रोज रोज काय तुमचं इकडे? कोणाचा पंखा खराब होतो, कोणाकडे लाईट नाही, कोणाकडे पाणी नाही. माझंच घर मिळतं का? ते काय नाही. परत इकडे यायचं नाही. चल निघा. थांबा. काल पार्टी केलीस ना? नाही. आम्ही उचलले असते ते. पार्टी केली की नाही? तेच म्हणतोय मी. सिद्ध्या येतो रे बाबा. थांबा. काल रात्रभर पार्टी केली म्हणजे रात्री काही खाल्लं नसणार, आणि सकाळचं तुमच्या चेहऱ्यावर दिसतच आहे. खायला आणलंय, खाऊन घ्या. कोणी रे ही बाई? सिड, जरा ये ना इथे. सिड, अरे काय आहे सगळं? एका फ्लॅट मध्ये हे एवढे जण कशाला जमा करून ठेवतोस एवढ्या सगळ्यांना? मला तर माझ्या घरात 2 माणसांपेक्षा 1 माणूस जरी आला ना तरी गुदमरल्यासारखं होतं. आदिती कमॉन. अगं फ्रेंड्स आहेत, एवढं चालतं. हो, पण मला सवय नाहीये ना या सगळ्याची. मी तुला सरप्राईज द्यायला आले होते आणि मीच सरप्राईज झाले. आपल्या स्पेशल डे ची सुरुवात ही अशी. काय आज? म्हणजे तू विसरलायस. सिड, आज आपण पहिल्यांदा भेटलो होतो. हे अरे सिद्ध्या, खपला आता, पटापट खाऊन घ्या. अगं लक्षात आहे 1 वर्ष कसं निघून गेलं? 2 वर्ष झाली आज. आपल्या प्रेमाला किती वर्ष झाली हे सुद्धा लक्षात नाहीये तुझ्या सिड. आय जस्ट हेट यू. बट आय लव्ह यू. रिमाइंडर काय लिहिलंय बघ. बिग डे इन माय लाईफ. गेल्या आठवड्यातच आजच्या दिवसाचं रिमाइंडर लावून ठेवलं होतं.
5 मिनिटं आधी आलीस आणि सरप्राईज दिलं. अगं मी तुझ्यासाठी गिफ्ट आणलंय. गिफ्ट? फार महाग नाही. सेड, तू प्रेमाने आणलंयस ना? आणि काय हवं? सेड, आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. बरं माझं गिफ्ट. हे काय तुझ्या समोर? आज ये, मॉम डॅडना भेट आणि घेऊन जा. आणि काय हवं? अगं आज पॉसिबल नाहीये. दरवर्षी घरी एक कार्यक्रम असतो, त्यासाठी मला गावाला जावं लागणार. पण आजच मॉम डॅडची अपॉइंटमेंट मिळाली आहे. आई बाबांना भेटायला अपॉइंटमेंट लागते. हो, कारण ते बिझी असतात, अपॉइंटमेंट घ्यावी लागते. हे बघ, मला काही माहित नाही, तुला आजच भेटावं लागेल. अगं खरंच मला पॉसिबल मला काही ऐकायचंच नाही नाही आज. जमलं. अरे तिने माझ्यासाठी आणलं होतं, तुम्ही संपवलं. तू आम्हाला खाताना बघितलंस ना. जोपर्यंत आमचं लग्न होत नाही तोपर्यंत करा मजा. पण एकदा का आमचं लग्न झालं की संसार आमच्या दोघांचाच. काय झालं? काही नाही. यांच्या चेहऱ्यावर 12 वाजले असतील तरी गुळपोळी गावामध्ये आजच्या दिवसाची सुरुवात अगदी प्रसन्न झाली आहे. आपण ऐकत आहात आपला आवडता कार्यक्रम तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं. माळ्याच्या मळ्यामध्ये कोण ग उभी? ओ राम राम नाना. रामराव केशव. ए आप्पा, आप्पा. ए नाना, अरे चाल ना लवकर. आलो आलो रे. अरे तुझ्या भावाचा पाय काही निघत नाही मातीतनं. अरे कसा निघायचा? अरे किती जरी झाला तर हाडाचा शेतकरी माझा मोठा भाऊ. पण ही लगबग कसली म्हणायची? लगबग बिगबग काही नाही रे. आज कृष्णाष्टमी नाही का? असं होय. सीझनची पहिली फळं उतरवली बागेतली, त्याचीच पूजा आहे आज घरी. असं होय. हा चाकून बघ. नको नको नको. अहो पहिला मान तुमच्या आईचा आणि बाबांचा, म्हणजे तात्यांचा आणि बयोंचा. त्यांनी फळं चाकल्याशिवाय फळाला गोडी कशी यायची? भयो भाई, नैवेद्याचा ताट आणा. आर्या. हा तात्या. अगं सगळ्यांना आठवण दिली ना आजच्या कार्यक्रमाची? हो तात्या. आणि तुझा तो भाऊ सिद्धू, तो केव्हा येतोय? घरातल्या सगळ्यांनी त्याला फोन केला आणि तुम्हाला पण त्याचीच काळजी. लाडका नातू आहे ना. आता बहिणींना सांग लवकर नैवेद्य आणा म्हणून. देवाच्या पोटात कावळे ओरडतायत. घे सोन्या, घे घे घे. चौकुली घे. तात्या नैवेद्य झाल्यात का विचारतायत? अगं थांब म्हणावं. आधी पोरीच्या पोटात 2 घास जाऊ दे. माझा देव नैवेद्याचा नाही, भक्तीचा भुकेलाय. पाठ होते सांग. हा. तुझ्या रूपात माझा देवच खातोय. ए सुमित्रा, मानानं मोठी सून. सगळे मोठे बाई म्हणतात, पण सतत याच्या त्याच्या काळजीने हिच्या डोळ्यात पाणी. आता पण येणाऱ्या लेकाची काळजीच करत असेल. फोन का नाही उचलत आहे? नानी, भाजीत मीठ टाकलंस ना ग? हो मग टाकलं ना. टाकलं ना की नाही टाकलं आठवत नाहीये. कशी ग तू विसरभोळी. आणि तसंही तुमचा आता लाडका पुतणे येणार म्हटल्यावर तुम्हा चुलत्यांना सुधारताय कुठे? आणि तुम्हाला सुधारताय होय मोठ्या बाई? नानी, यांना पाहिलंस का ग? ताई, बापू कुठे असणार आणखी? इतकी वर्ष झाली लग्नाला, पण ह्यांचा जीव माझ्यापेक्षा तिच्यातच जास्त अडकलेला. आज घरात कार्यक्रम आणि हे तिच्याच मागे. म्हशी तुम्हाला कुठे ये ग बाई. बाई
ए बाई ये हा ये 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 खा खा गो बाई हा आणि नंतर पड काय अरे आला कर हा हे बघ आज मला जरा लवकर जायचंय हा तेव्हा दुधाची धार आणि डेअरीचं कलेक्शन नीट बघून घे. अरे संध्याकाळी मला आपल्या वाड्यावर जायचंय कार्यक्रम आहे आज त्याची सगळी तयारी करून घेणं भाग आहे ना. बाळ म्हणत होता मी येतो म्हणून. अरे पण तो डॉक्टर इंजेक्शन देणारे त्याचे हात हे अशा हलक्या हाताने हे काम होणार आहे वय. पण काय करणार आमच्यातला तो धाकटा आहे ना. छम 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 छटी लगे छम छम विद्या येई घम घम छम छम. वा वा छान छान. हे बघ पल्लू असंच पुस्तक वाच. तू जर का असाच अभ्यास केलास ना तर एक दिवस नक्कीच ग्रॅज्युएट होशील. अहो तुम्ही मला संसार करायला या घरात आणले की शिकवणी घ्यायला. सतत आपले हे वाच ते वाच. मुझे सीखना है, मैं पढ़ना चाहती हूँ. माझं सामान घ्यायला कुणी येणार आहे का? रत्नाक्का वेळेत आल्या. हा आता ना सगळ्या खबरी घेऊन आल्या असतील. बघा हा आता नाही नाही म्हणत सगळं सांगत सुटतील. तो मोबाईल बाजूला ठेव आधी आणि अभ्यास कर. सिरियल बघते. अरे कुणी आहे का घरात? माझं सामान घ्यायला कुणी येणार आहे का? सुहास दादा आला तालिबान. असं बोलतात का? मी नाही बरं आजी. काय वळीत ना. अरे आत्या आलीस. हे काय मग? अरे सुहास प्रोफेसर झालास मोठ्यांच्या पाय पडायला विसरलास का? नाही नाही पाय पड. पडा नीट. सामान घेते ना. थांब थांब अर्चना मी घेते. नीट सगळं महत्वाचं सामान. हो आता शोधतोय बापूचा मुलगा. अरे सका या पिशव्या घे. नाही 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 जमना. का म्हणून विचारा. का? मोठ्या बाईंनी सिद्धू दाळाची रूम साफ करायला सांगितले. अरे अरे पण हे पिशव्या. अरे कोणी चहा बिया देणार आहे की नाही? मला पण काढायची आहे. मला काढायची आहे. वा 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 मस्त. नमे अगं सिद्धू निघाला का ग? अहो तात्या मी कधीपासून फोन लावतोय पण फोन बिझी लागतोय. हो मी पण करतोय फोन पण लागतच नाहीये. मी पण केलाय तात्या. माझा पण लागत नाहीये बिझी येतोय. अरे कुणीतरी एकाने लावा रे. तात्या ह्यांच्याकडे नाही लागणार फोन. मी लावतो फोन. हे बघा लागलाच. हा सिद्धार्थ दादा हा कुठे पोहोचलाय? हे बघ आजची भेट ही फक्त फॉर्मॅलिटी आहे. आपण लग्न करणार आहोत हे तर ठरलंय ना. मग आणि काय हवं? सिड रिलॅक्स डोंट वरी. मॉम डॅड कामात असतील ते बोलावतील आपल्याला. काय बेजबाबदार मूर्ख बाई आहे. किती वेळ झाला अजून आली नाहीये. गुरुजी मिलिंद बस माझ्याजवळ. मिलिंद बस ये. मिलिंद तुला किती वेळा सांगितलंय मी असा रागराग करायचा नाही. त्याचा आपल्यालाच त्रास होतो की नाही? अलविरा कम ऑन मिलिंद जस्ट रिलॅक्स. टेक अ डीप ब्रीथ इन आउट. हे बघ मिलिंद महालक्ष्मी तुझं पास्ट आहे. डिवोर्स नंतर जुन्या गोष्टींमध्ये नको अडकोस. हा फोटो अजून नाही काढलास? काढायचं होतं पण वेळ नाही म्हणाला. नो प्रॉब्लेम. मी आहे ना तुझ्या सोबत. बाकी सब मोहमाया है. सब मोहमाया है. नाईस थॉट. मग असं असेल तर तू का नाही सोडून जात माझ्या नवऱ्याला? महालक्ष्मी
आपली मीटिंग किती वाजता ठरली होती? इथे मी बसून तुझी वाट बघत होतो. तू इथे बसूनच कारण तू रिकामा आहेस, मी नाही. बिझनेस कोणी उभा केलाय? मी. बाय द वे, ती पॅरिसची कॉन्फरन्स मी डन केली आहे. व्हॉट? कुणाला विचारून? त्यात विचारायचं काय? मी काय त्यांना मजा मारायला पाठवत नाहीये. यु नो, शॉपिंग करायला मला खूप पैसा लागतो, तो कुठून उभा करायचा? मग बिझनेस तर वाढवावाच लागेल. येस येस, शूटिंग होणार हो, पण माझ्या काही कंडिशन्स आहेत, त्या जरा कॉन्ट्रॅक्ट पेपर मध्ये मेन्शन करा. ओके? महालक्ष्मी, मला वाटतं आपण फॅमिलीतल्या गोष्टींसाठी इथे भेटतोय. फॅमिली? या फॅमिली. लुक हूज टॉकिंग. बाय द वे मिलिंद, राघव इज माय फॅमिली नाउ. हाय मिलिंद. महालक्ष्मी डार्लिंग, तू का कुणाशी डिबेट करतेस? आपण इथे तुझ्या डॉटरच्या होणाऱ्या नवऱ्याला भेटायला आलोय ना, सो प्लीज. आणि हो, जरा लवकर, मला शूटिंगला निघायचंय. मी बाहेर थांबतो, आधी तुम्ही फॅमिली म्हणून बोलायला पाहिजे. हो क्या है ना, परिवार की बातें अगर परिवार में होना तो बेहतर. राईट. मिलिंद, आम्ही बाहेर थांबतो. सिड, बस ना. हे हाय. हॅलो. हॅलो डिअर. हे मॅन, व्हॉट आर यू डुईंग? सिड, हे माझे मॉम डॅड नाही आहेत. आय एम सो सॉरी. मला वाटलं. नो प्रॉब्लेम. असंही आता मी. ही माझ्या डॅडची, म्हणजे मी आंटी म्हणते हिला, अल्विरा आंटी. हॅलो. आणि मी राघव, तिच्या मम्माचा अंकल. माझे मी अंकल म्हणते यांना. आय थिंक मी यांना ओळखतो. अरे मेरा वो प्यार मोहब्बत और डिवोर्स वाला सीरियल देखा होगा तूने, फेमस है. यस. मॉम डॅड कुठे आहेत? पेशन्स पेशन्स. योग्य वेळ आल्याशिवाय काहीही घडत नाही. ओ माय गॉड, हा मुलगा आहे. येस. याला बघूनच कळतंय हा किती पुअर आहे. अँड कन्फर्म हा टिपिकल फॅमिली सोबत राहणारा मुलगा असणार आहे. एक्सक्यूज मी, हे सारखं फॅमिली फॅमिली करायची गरज नाही आणि मला कळतंय. माझी फॅमिली तोडलीस ना, इट्स इनफ. लुक, नाऊ आय एम वरिंग अबाउट माय डॉटर. हा मुलगा आपल्या स्टेटसचा नाहीये. अँड आय एम शुअर हा टिपिकल 1 तारखेच्या मंथली इन्कम कॅटेगरीतला मुलगा आहे. मंथली बजेटमध्ये ऍडजस्टमेंट करावी लागणार आहे. नाही, मी या मुलाशी अदितीचं लग्न लावून देऊ शकत नाही. बट आदितीसाठी तरी एकदा त्याला भेटून घेऊयात आपण. तू सिद्धार्थ देशमुख हो ना? हो. आय टेल यू समथिंग, आम्ही ना पूर्वी फार पुअर होतो. खूप गरिबीत दिवस काढले आम्ही. आमच्याकडे फक्त 2 कार होत्या, एक मिलिंदसाठी आणि एक माझ्यासाठी. आमच्या अदितीला मात्र रेंटच्या कारने स्कूलमध्ये जावं लागायचं. आमचं लग्न झालं ना, तेव्हा मिलिंदला ओनली 2 लाख रुपीज सॅलरी होती. हो ना रे मिलिंद? एवढ्याशा फ्लॅटमध्ये राहायचो. कॅन यू इमॅजिन? ओनली 3 BHK. त्यात ऍडजस्ट केलंय आम्ही. बट नाव खूप हार्डवर्क करून आम्ही एवढे मोठे बिझनेसमॅन झालोय. बट यु नो व्हॉट, जे मी सफर केलंय ना, ते माझ्या अदितीच्या नशिबी येऊ नये एवढंच वाटतं मला. नाउ यू गो हेड. तुझे मॉम डॅड काय करतात? आई बाबा एज्युकेटेड आहेत, म्हणजे आमची शेती आहे. व्हॉट? यू मीन तू फार्मरचा मुलगा आहेस? हो. वाव. तू शेती करणार असशील, पण आमच्या आदितीला तर US ला जायचंय, म्हणजे तिकडे सेटल व्हायचंय. नाही सर, माझा पण अमेरिकेला जायचा प्लॅन आहे. तिकडे स्टार्टअप करणार आहे. वा, गुड गुड. मला असे अँबिशियस माणसं फार आवडतात. बाय द वे, सिद्धार्थ, तुझं घर कुठे आहे? गोळपळी, नाशिकला. तुझं घर किती BHKचं आहे? असं कधी मोजलं नाही. I mean 2, 3, max to max 6. 25. आणि शेती किती स्क्वेअर फीट? शेती एकर मध्ये असते ना. 100 एकर शेती आहे. 5-10 एकर मध्ये मळ आहे आणि 2 एकर मध्ये पोल्ट्री आणि डेअरी सुद्धा आहे. मग हे सगळं तुझे आई बाबा सांभाळतात का? नाही, तात्या, बयोबाई
नाना काका, बाळा काका, बापू काका, सगळ्या काक्या, त्यांची मुलं, खूप मोठं कुटुंब आहे आमचं. अरे म्हणजे फार मोठी फॅमिली आहे तुझी. सिद्धार्थ, जरा बाहेर थांबशील? आदितीशी आम्हाला काही बोलायचंय. आणि हो, प्लीज तिला आत पाठवशील ना? हो, येतो. मिलिंद, काय होत हे? अदितीची चॉईस एवढी कशी चुकू शकते? आपला ड्रायव्हर सुद्धा त्याच्यापेक्षा बरे कपडे घालतो. त्याची लँग्वेज, त्याचा स्किन टोन, यू डोंट वरी. कारण आदितीचं लग्न त्याच्याशी होणार नाहीये. कशावरून? तुझ्यामुळे. कारण तू माझ्या फॅमिली पासून तिला लांब ठेवलंय, एकटं. तिला सवय नाही माणसांची. सवय असती तरीही मी हे लग्न होऊ दिलं नसतं. जर मी माझं झालेलं लग्न मोडलंय तर माझ्या मुलीचं होणारं लग्न मोडायला मला कितीसा वेळ लागणार आहे? मॉम, डॅड, कसा वाटला सिड? स्मार्ट चॉईस. आय एम सो प्राऊड ऑफ यू माय बेबी. थँक्यू मॉम. किती हंबल मुलगा आहे. सच अ स्वीट बॉय. आम्हाला दोघांनाही सिद्धार्थ खूप आवडलाय. हो ना मिलिंद? हो हो. तुझी चॉईस परफेक्टच असणार यावर माझा पूर्ण विश्वास आहे. अगं, हा मुलगा इतका हंबल आहे तर त्याची फॅमिली किती सुपर्ब असेल. बाय द वे, तू भेटली असशीलच ना त्याच्या पेरेंट्सना? नाही अजून. व्हेरी बॅड. मिलिंद, ते तुझी आई काय म्हणायची? लग्न एक दोघात, आय मीन समथिंग. अगं, लग्न हे दोघांमध्ये होत नसतं तर दोन फॅमिलीज मध्ये होत असतं. राईट. तर अदिती, सिद्धार्थ जसं आम्हाला येऊन भेटला ना, तसंच तूही त्याच्या फॅमिलीला जाऊन भेटायला हवंस. यू हॅव टू मीट देम. आणि बाय द वे, लग्नानंतर तू त्याच्याकडेच राहायला जाणार असशील ना? नाही, आम्ही इथेच राहणार आहोत. अगं, पण लग्नानंतर फॉर्मॅलिटी म्हणून तरी काही दिवस त्यांच्याकडे जाऊन राहावं लागेल ना. सो तू त्यांना आजच जाऊन भेटतेस. ओके? आजच. ओके, थँक्यू. मी आलेच. हा, सिड, मॉम डॅडना तू खूप आवडलास. माझी चॉईस आवडली आहे त्यांना आणि ते लग्नासाठी तयार झालेत. आणि काय हवं? आता मला तुझ्या फॅमिलीला भेटायचंय आणि तेही आजच. मी खूप खुश आहे सिड. मला वाटलंच नव्हतं मॉम डॅड इतक्या लवकर ऍक्सेप्ट करतील, पण केलं त्यांनी. आणि हो, आता मला तुझ्या आई बाबांना भेटायचंय आणि तेही आजच. तर सिद्धार्थ आल्याशिवाय सुमित्रा काही घराचं दार सोडणार नाही. मोठे बाई, सिद्धार्थ स्टँड पर्यंत आलाय बरं का. तो पोहोचेलच. तुम्ही या 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 या. घ्या वयो भाई, पहिला मान तुमचा. अहो घ्या, लाजू नका. 50 वर्ष होऊन गेली आहेत. घ्या.